डॉक्टर घाळी चषक लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद। शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर जिल्हास्तरीय स्पर्धेला शानदार सुरुवात। हातकणंगले साई इंटरनॅशनल जागृती दुर्गे हायस्कूलची विजयी सलामी। विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कैलासवासी डॉक्टर एस घाळी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या मायमाऊली कैलासवासी रत्नमाला घाळी यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त जिल्हास्तरीय डॉक्टर घाळी चषक लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेला गडहिंग्लज येथे शिवराज महाविद्यालयाच्या प्रशस्त मैदानावर उत्साहात सुरुवात झाली। शालेय 17 वर्षाखालील मुलांच्या या स्पर्धेचं हे 5वं वर्ष असून बाद पद्धतीने सुरू झालेल्या स्पर्धेत 14 संघांनी सहभाग नोंदवला आहे। स्पर्धेचं उद्घाटन विद्याप्रसारक मंडळाचे संचालक महेश घाळी यांच्या हस्ते झालं। यावेळी मुख्याध्यापक श्रीरंग तांबे, शिवराज इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक ए.बी. पाटील, सागर मेटके, स्वप्नील कुलकर्णी, आप्पासाहेब पाटील, मिलिंद कोरी, मदन दास, जगदीश गावित, अविनाश आळवे उपस्थित होते। स्पर्धा संयोजक संपत सावंत यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं, तर आभार प्रकाश हरकारे यांनी मानलं। उद्घाटनाच्या दिवशी झालेल्या सामन्यांमध्ये हातकणंगले, साई इंटरनॅशनल, जागृती आणि दुंडगे हायस्कूल संघांनी विजयी सलामी दिली। पहिल्या सामन्यात न्यू होरायझन संघाने आराध्य आणि वेदांत डवरी यांच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर विजय मिळवला। अभिनव अकॅडमीकडून समर्थ रेडेकरने 10 धावांची खेळी केली। अर्जुननगर कागल आणि चावराई हातकणंगले यांच्यातील सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अर्जुननगरच्या साईराज चव्हाणने आक्रमक 13 धावांची उपयुक्त खेळी करत 5 षटकांमध्ये 38 धावांचं आव्हान उभं केलं। प्रत्युत्तरात हातकणंगलेच्या श्रावण देसाईने 15 तर सिंधू कुंभारने 12 धावांची खेळी करत 1 गडी गमावून संघाला विजय मिळवून दिला। नवक्या छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या जागृती ब संघाने तब्बल 33 धावांनी विजय मिळवत पुढील फेरी गाठली। या सामन्यात वेदांत खानापुरेने अवघ्या 10 चेंडूंमध्ये 22 धावांची झुंजार खेळी साकारली। प्रत्येक सामन्यातील सामनावीराला टी शर्ट आणि स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं। पंच म्हणून मोईन सर, सागर मेटके, जगदीश गावित आणि चेतन सावरे यांनी काम पाहिलं, तर पार्थ आसगावकर आणि संबुंत कांबळे यांनी स्कोरर म्हणून जबाबदारी सांभाळली। सामन्यांचं धावतं वर्णन भीमशाप्पा दिवटे यांनी केलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।